अशी मासाळ साहेब पी आय वसई, त्याचबरोबर अर्चना सातपुते मॅडम पी एस आय ठाणे, दयानंद मेहर यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. प्रकाशजी मासाळ साहेब, अर्चना सातपुते मॅडम, दयानंद मेहर यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. आणि पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी बाळकृष्ण लेंगरे सरांना मी विनंती करतो. आपण अच्छा ओके 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 जानकर साहेब ओके. छत्रपती शिवाजी राजे, महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर यांना वंदन करून आज ॲक्वा पॅलेस रिसॉर्टचं उद्घाटन झालं असं मी डिक्लेअर करतो. आणि रघुवीर जनार्दन अर्नाळकर, शुभम रघुवीर अर्नाळकर, किसन अण्णा माने आणि रामचंद्र अण्णा माने यांचं मी अभिनंदन करतो. आत्ताच माझ्या अगोदर या जिल्ह्याचे खासदार आदरणीय डॉक्टर हेमंत सावरासाहेब, या तालुक्याचे आमदार राजन बाळकृष्ण नाईक साहेब, या तालुक्याचे माजी आमदार माझे मित्र सतीश हितेंद्र ठाकूरजी, आणि ज्यांनी आत्ता माझ्या अगोदर भाषण केले ते आमचे मार्गदर्शक रामदासजी मेहर साहेब, तसंच बाबासाहेब कोळेकर, नंतर मधुकर सोकासने माजी नगरसेवक, गोरख शिर्के काळे, नंतर पेंडारी, रामदास पाल कारंडे, लेंगरे मामा आणि सर्व जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी मेहर साहेब एवढं अभिनंदन करतो की एक माती कामगार करणारा माणूस आज उद्योगपती झाला, त्याबद्दल मला सर्वात जास्त अभिमान आहे. आणि मी आज बोलतोय, ह्या लोकांनी 20 वर्षापूर्वी मला कधी 1000, 2000, 500 रुपये देऊन मलाही मंत्री केलं. त्यात ह्या माने फॅमिलीचा, लेंगरे फॅमिली असतील किंवा इथले रिक्षावाले असतील, यांचा मोठा वाटा आहे. बांधवांनो, मलाही वाटत होतं की आपल्याही मुलांनी 7 स्टार 5 स्टार हॉटेल बांधलं पाहिजे. मी अर्नाळकर आणि माने साहेबांना सांगू इच्छितो की इथले आजी माजी आमदार असू द्या, विद्यमान मंत्री असू द्या, सारे तुम्हाला मदत करतील. आणि तुम्ही एक उद्योगाच्या ह्याच्यात पडला, त्याबद्दल मी शुभेच्छा देण्यासाठी आज इथं आलेलो आहे. आज आपण मंडळी माती काम करणारी माणसं पोटाची खळगी भरण्यासाठी इथं आलो आणि आज आपण एका रिसॉर्टचं मालक झालो. हे आपल्या आईवडिलाचं पुण्य आहे, म्हणून तुम्ही यशस्वी झाला. रामदास मेहर साहेब, तुमची गोव्याला हॉटेल आहेत, तुम्हाला ह्या धंद्यातलं आमच्या पक्षात ज्ञान जास्त आहे. तुमचं वडीलधारी म्हणून ह्यांना हात असावा अशी मी तुम्हाला विनंती करीन, आग्रह करीन. आणि आपण देखील धंद्यात फार मोठं होण्याचा प्रयत्न करावा. या केंद्राच्या आणि राज्याच्या योजना एवढ्या मोठ्या आहेत की नीट जर रिसॉर्ट चालवलं तर 90% सेंट्रल गव्हर्नमेंटची सबसिडी आहे, राज्याची देखील 60 ते 65% सबसिडी आहे. आज आम्ही रामदासभाई तुमच्याबरोबर नसू, पण आम्हाला काही अनुभव आहे, त्यामुळं आम्ही तुमच्या रिसॉर्टला मदत करण्यासाठी प्रयत्न करू, एवढा मी आपल्याला शब्द देतो. आणि आज इथले खासदार आले, आमदार आले, इव्हन माझे आमदारसुद्धा आले होते, त्यामुळं सर्वांचा तुम्हाला आशीर्वाद आहे. तुम्ही घाबरू नका. आपण सर्व्हिस करणारा माणूस जास्त प्रगती करू शकत नाही. साहेब, आम्ही बघितलं, एक तर IAS IPS बरं आहे, पण ह्या समाजाची अवस्था बघितल्यानंतर बहुजन समाजातली गोरख शिर्केंचं देखील नाव घ्यायचं राहिलं. गोरख शिर्केचं देखील मी अभिनंदन करतो. कलेक्टर आणि क्लार्क नाही कलेक्टर झाले पाहिजेत, पोलीस नाही कमिशनर झाले पाहिजेत, आणि सर्व्हिसपेक्षा उद्योगपती तुम्ही झाला पाहिजे, हे आम्ही 30 वर्षापासून आम्ही सांगत आलो आहे बांधवांनो. म्हणून आज काही अधिकारी स्टेजवर बसलेत, काही नेते मंडळी बनायला लागलेले आहेत. म्हणून आज अंदाजी गोष्ट आहे की आज किसन माने नारनाळकरांचं उदाहरण घेऊन लेंगरेवाडे असेल, सुळे असतील, लेंगरे असतील, बाकीची लोक आहेत, त्यांनी ते आधार घ्यावा. आज विचार केलं तर आपण किती रिसॉर्टच्या ठिकाणी राहतो, 5 स्टार हॉटेलमध्ये किती जातो. मेहर साहेब, आम्ही जग फिरलो. आपलं हेलिकॉप्टर आहे का? आपण सुपर क्लासनं किती प्रवास करू शकतो? आपण मालक किती आहे याचा जर अभ्यास केला तर जैन समाजाचा अभ्यास केला पाहिजे. या देशातला जो 100 रुपये असतील त्यातलं 90 रुपये जैन समाजाजवळ आहेत, बाकीच्या बहुजन समाजाजवळ 1.2% पण नाही. मग आपली प्रगती कशी होणार? म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, उद्योगधंद्यात मुलगा मुलगी टाकली पाहिजे, MBA झालं पाहिजे. नुसतं क्लार्क, BST ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर होऊन तुमची प्रगती होणार नाही.
म्हणून बांधवांनो, ह्या दोघांचा आदर्श घेतला पाहिजे. मी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आलोय. मी माजी मंत्री आहे. विद्यमान मंत्र्यांना मला वाटतं त्यांनी बोललं होतं, पण मी का तर ह्या फॅमिलीनं मेयर साहेब मला फार मदत केलेली आहे. मल्हारी कोडलकर असतील, त्यांच्याबरोबर फिरणारी टीम असेल. 30 वर्षापूर्वी इथली रिक्षावाली लोक 100-100 रुपये गोळा करायची आणि मला द्यायची, आणि त्यांचं देखील मी वाईट घालवलं नाही. आज देशात 4 नंबरचा पक्ष बनवला, 4 राज्यात मान्यता बनवली, 4 आमदार स्वतःच्या पक्षातून आमदार मंत्री झालो, म्हणून सांगण्यासाठी स्वाभिमानानं आज इथं आलेलो आहे. माझी आपल्याला विनंती आहे, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण तुम्हाला गौतम पाटलाच्या प्रोग्राममध्ये देखील जास्त रस आहे. त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या रिसॉर्टच्या पाठीमागं मी खंबीर उभा आहे एवढं आश्वासन देऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद महादेव जानकर साहेब. उद्घाटक म्हणून तुम्ही इथे आलात. आपले आशीर्वाद, आपल्या शुभेच्छा